तर नमस्कार मित्रांनो, कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन इले, ती म्हणजेचा काकडीपासून थंडगार असो मिल्कशेक कसो बनवायचो तो आज तुमका दाखवतले। तुम्ही कधी काकडीचं मिल्कशेक पिलात काय? नाही ना? तर ही रेसिपी आजच करून बघा। तर काकडीचं मिल्कशेक बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले आपण ताजी काकडी काढून घेऊया। हे बघा, हा काकडीचं वेल, हे बघा असं असतं काकडीचं वेल। ही बघा, ही काकडी, ही काकडी मी काढून घेतली। ही काकडी मी चांगली धुवून घेतलंय। आता ही काकडी आपण कापून सोलून घेऊया। ही बघा, तर मी ही काकडी सोलून घेतलंय। उन्हाळा खूप वाढला आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपणाक थंडगार असं काहीतरी पिऊसा वाटतं, तर तुम्ही असं काकडीचं मिल्कशेक पण बनवून पिऊ शकतास। उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही असो थंडगार मिल्कशेक बनवलात तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे मिल्कशेक आवडीन पितील। आता ही काकडी कापून घ्यायची। जर ह्या काकडीमध्ये जर बिये कडक असतील तर तुम्ही बिये पण काढून टाकू शकतास। जर कोवळी काकडी असत तर तुम्ही ते बिये घेऊ शकतास। ही कोवळी काकडी आहे म्हणून मी ह्याच्यातले बिये काढले नाही। आता ही मी बारीक कापून घेते। हाय बघा, मी सगळी काकडी बारीक कापून घेतलंय। आता ही मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। आता मी त्याच्यात टाकते दूध पावडर। जर तुमच्याकडे दूध पावडर नसत तुम्ही नाही टाकलात तरी चालत। आता मी त्याच्यात टाकते साखर। तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त पण करू शकतास। आता मी त्याच्यात दूध टाकून घेते आणि थोडीशी वेलची पूड। आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया। जर तुमच्याकडे दूध पावडर नसत तर तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर टाकलात तरी चालत। आता हे बघा, मस्त असं मिल्कशेक तयार झाला। आता आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊया। असं काकडीचं मिल्कशेक तुम्ही 5 मिनिटात बनवू शकता। आणि जर असं तुम्ही थंडगार काकडीचं मिल्कशेक कधी बनवलात नसेल तर करून बघा, खूपच सुंदर लागतं। आता मी ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे टाकले। आता हे मिल्कशेक आपण ग्लासात ओतून घेऊया। आता मी ह्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकून घेते। जर तुमका ड्रायफ्रूट आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकलात तरी चालत। तुम्ही ह्याच्यात काकडीचे बारीक बारीक तुकडे करून पण टाकू शकता। तुम्ही असो काकडीचं थंडगार मिल्कशेक कधी बनवलात काय? जर बनवलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा। उन्हाळ्यात तुम्ही असो मिल्कशेक करून बघा। एकदम सोपी पद्धत आणि 5 मिनिटात होणार आहे। आणि हो, काकडीच्या मिल्कशेकचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा। आणि हो व्हिडिओ तुमका आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।